नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 37 क्लास 5 मॅथ्स बघणार आहोत। या ठिकाणी क्वेश्चन दिला आहे, राइट द फॉलोइंग मिक्स फ्रॅक्शन्स इन डेसिमल फॉर्म अँड रीड देम अलाउड। या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल दिला आहे 9 1/10। या ठिकाणी हा जो फ्रॅक्शन आहे हा मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे, कारण या ठिकाणी 9 हा जो नंबर आहे हा होल नंबर आहे आणि 1/10 नंबर आहे। आता या ठिकाणी आपल्याला या मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे। कशा प्रकारे करणार आपण बघा। या ठिकाणी 9 हा होल नंबर होता म्हणून 9 आपण राईट डाऊन केलं। त्यानंतर हा 1 नंबर होता म्हणून 1 नंबर राईट डाऊन केला। त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी डेसिमल पॉइंट राईट डाऊन करायचा आहे। डेसिमल पॉइंट राईट डाऊन करण्यासाठी या ठिकाणी खालचा जो नंबर आहे तो आहे 10। या ठिकाणी 10 मध्ये असलेल्या झिरोची संख्या आहे 1। फक्त एकच झिरो आलेला आहे म्हणून 1 डिजिट नंतर आपल्याला डेसिमल पॉइंट लावावा लागणार आहे। या ठिकाणी हा जो 1 नंबर आहे या 1 नंबरला सोडून द्यायचा आहे आणि या ठिकाणी लावायचा आहे डेसिमल पॉइंट। म्हणजे या ठिकाणी 9 1/10 या मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन डेसिमल फॉर्म मध्ये झालं ते म्हणजे 9.1। याला आपण रीड करणार आहोत या प्रकारे 9.1 या प्रकारे आपण रीड करणार आहोत। सेकंड एक्झाम्पल बघूया 9 1/100। बघा आता या ठिकाणी सुद्धा हा मिक्स फ्रॅक्शन आहे, याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे। सुरुवातीला या ठिकाणी 9 हा होल नंबर होता म्हणून आपण 9 राईट डाऊन केलं। त्यानंतर हा 1 होता म्हणून आपण 1 राईट डाऊन केला। आता अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जो खालचा नंबर दिलेला आहे तो म्हणजे 100। या 100 मध्ये असलेल्या झिरोची संख्या आहे 2। किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत, म्हणून 2 डिजिट सोडून आपल्याला डेसिमल पॉइंट लावावा लागणार आहे। बघा आता या ठिकाणाहून आपल्याला हे डिजिट मोजायचे आहे। 1 या ठिकाणी कोणताही डिजिट नव्हता म्हणून 0 लावून घेतला आणि या ठिकाणी लावलं डेसिमल पॉइंट म्हणजे 9.01। बघा किती डिजिट सोडले आपण 1 2 आणि लावला डेसिमल पॉइंट म्हणजेच 9.01। या प्रकारे हे डेसिमल फॉर्म झालं। राईट डाऊन करणार 9.01 या प्रकारे आपण हे राईट डाऊन केलं। पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत 453/100। या ठिकाणी सुद्धा हा मिक्स फ्रॅक्शन आहे, याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे। बघा आता या ठिकाणी 4 हा जो नंबर आहे हा होल नंबर आहे म्हणून याला राईट डाऊन करून घेतलं। नंतर 53 नंबर होता म्हणून त्याला सुद्धा राईट डाऊन करून घेतलं। बघा आता त्यानंतर या ठिकाणी खालचा जो नंबर आहे तो आहे 100। 100 मध्ये असलेल्या झिरोची संख्या किती तर ती आहे 2। किती झिरो आहेत? 1 2, म्हणून 2 डिजिट नंतर आपल्याला डेसिमल पॉइंट लावावा लागणार आहे। बघा 1 2 या ठिकाणी लावणार डेसिमल पॉइंट। उजवीकडून डावीकडे आपण मोजत आहोत 1 2 या ठिकाणी काय लावला डेसिमल पॉइंट। कधीही डेसिमल पॉइंट लावताना उजवीकडून डावीकडे यायचं आहे। या प्रकारे उजवीकडून डावीकडे किती डिजिट मोजले आपण 1 2 या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 453/100 या मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन झालं डेसिमल फॉर्म मध्ये आणि त्याला रीड करणार या प्रकारे 4.53 या प्रकारे आपण त्याला रीड केलं। पुढचं एक्झाम्पल आहे 78/100। बघा आता या ठिकाणी हा जो नंबर आहे हा मिक्स फ्रॅक्शन नाहीये म्हणून आपण काय करणार आहोत, याला आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर करायचं आहे। मग ते कसं करणार तर हा 78 नंबर आपण या प्रकारे लिहून घेतला। नंतर खालचा नंबर होता 100। 100 मध्ये असलेल्या झिरोची संख्या किती तर 1 2 2 झिरो आहे म्हणून डेसिमल पॉइंट लावताना नेहमी 2 डिजिट सोडायचे आहे, कारण या ठिकाणी असलेल्या झिरोची संख्या 2 आहे। म्हणून बघा या प्रकारे काउंट करायचे आहे 1 2
या ठिकाणी लावायचा आहे डेसिमल पॉइंट आणि डेसिमल पॉइंटच्या आधी कोणताही नंबर नव्हता म्हणून या ठिकाणी लावून घेतला 0. याला रीड कसे करणार तर 0.78 या प्रकारे आपण त्याला रीड करणार. पुढचे एक्झाम्पल बघणार आहोत 5/100. बघा आता या ठिकाणी हा सुद्धा मिक्स फ्रॅक्शन नाहीये. या ठिकाणी 5/100 चं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे. मग ते कसं करणार तर सुरुवातीचा हा जो 5 नंबर आहे तो लिहून घेतला. नंतर या ठिकाणी खालचा नंबर आहे 100. 100 मध्ये असलेल्या झिरोची संख्या आहे 2. म्हणून 2 डिजिट नंतर आपल्याला डेसिमल पॉइंट लावायचा आहे. बघा आता डिजिट कसे मोडणार 1 या ठिकाणी नंबर नव्हता म्हणून 0 लावला. 2 लावला डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंटच्या आधी कोणताही नंबर नव्हता म्हणून लावला 0. बघा पुन्हा सांगते या ठिकाणी असलेल्या झिरोची संख्या आहे 2. म्हणून 2 डिजिट नंतर आपल्याला डेसिमल पॉइंट लावायचा आहे. बघा या प्रकारे उजवीकडून डावीकडे आपण मोजत जाणार आहोत. किती डिजिट 2 1 2 या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट आणि डेसिमल पॉइंटच्या आधी लावला 0 कारण या ठिकाणी कोणताही होल नंबर नव्हता. आता याला रीड कसे करणार तर 0.05 या प्रकारे आपण त्याला रीड करणार. पुढचा एक्झाम्पल आहे 5/10. आता या ठिकाणी आपल्याला याचं कन्व्हर्जन डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे. बघा आता या ठिकाणी 5 नंबर होता तो लिहून घेतला. आता या ठिकाणी खालचा जो नंबर आहे तो आहे 10. 10 मध्ये असलेल्या झिरोची संख्या आहे 1. म्हणून फक्त 1 डिजिट नंतर लावायचा आहे डेसिमल पॉइंट. बघा हा 1 डिजिट सोडून दिला. या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंटच्या आधी कोणताही नंबर नव्हता म्हणून या ठिकाणी लावला 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 0.5 हा मिळाला डेसिमल फॉर्म. या प्रकारे रीड करणार 0.5. पुढचं एक्झाम्पल आहे 2/10. बघा आता या ठिकाणी हा जो नंबर दिलेला आहे हा सुद्धा मिक्स फ्रॅक्शन नाहीये. या ठिकाणी हा जो 2 नंबर दिलेला आहे त्याला आपण या प्रकारे लिहून घेतलं कारण 2/10 या फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे. त्यासाठी हा जो खालचा नंबर आहे यामध्ये असलेल्या झिरोची संख्या आहे 1. एकच 0 आहे म्हणून एका डिजिट नंतर डेसिमल पॉइंट लावायचा आहे. हा 1 डिजिट लिहिला म्हणजे 2 नंबर लिहिला त्यानंतर लावायचा आहे डेसिमल पॉइंट आणि होल नंबर नव्हता म्हणून या ठिकाणी लावायचा आहे 0 म्हणजे 0.2. याला या प्रकारे रीड करणार आपण 0.2 या प्रकारे आपण त्याला रीड केलं. पुढचं एक्झाम्पल आहे 20/100. बघा आता ह्या फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे. ते या प्रकारे बघा या ठिकाणी असलेल्या झिरोची संख्या आहे 2. म्हणून अशा प्रकारे आपण त्याला डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर करू शकतो. सुरुवातीला नंबर लिहिला आपण 20. आता 0 किती तर 2 0 आहेत म्हणून 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट लावायचा आहे. 1 2 लावला डेसिमल पॉइंट आणि या ठिकाणी 0. म्हणजे याला आपण रीड या प्रकारे करणार 0.20 या प्रकारे आपण त्याला रीड केलं. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 37 पूर्णपणे सोडवला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.